गावात इथे का आलायस? डोकं ठिकाण्यावर नाहीये का? डोकं फिरलंय ग, म्हणून तर आलोय ना. ज्यांना या गावाबद्दल माहित आहे ना ते इथे पाय नाही ठेवत. आणि तू या गावात येऊन माझ्यासमोर उभा आहेस, माझ्याशी तोंड लढवतोयस. कदाचित तुझ्या गांडीत जरा जास्तच दम आहे. चायची चुतमारी, तू माझ्यासारखंच बोलतेस ग एकदम. माझ्याच बॅचची निघालीस ग तू. हायला सगळा गाव तुला भगवान देव असं म्हणत होता. मी तुझा गेटअप जरा वेगळाच एक्सपेक्ट केला होता, पण तू तर एकदम वेगळीच निघालीस ग. हा इतका कडक देव मला जबरदस्त आवडला. मला बघून ना लोक थरथर कापतात. आणि तू या लोकांसमोर आगाऊपणा करतोय, स्वतःला मर्द समजतोयस का? सगळ्यांसमोर नाही तर कुठे येऊन मर्दपणा दाखवतो? सांग ना बेबी, बोल राणी. पूर्ण गाव बघतंय म्हणून नीट बोलतोय मी. जरा विचार कर, तुझ्या महालात एकटा असताना तुझ्यासारख्या सुंदरीवर काय काय करेन मी. बेकार मजा येईल तुला. येणाऱ्या आठवड्यात आमच्या इथल्या परंपरेनुसार महालात वार्षिक पूजा आहे. आणि म्हणून 1 आठवड्याभर गावात आणि महालात रक्तपात होणं अजिबात योग्य नसेल. तू 1 आठवडा थांब जरा. त्यानंतर तुला मरण असं येईल की तुला पश्चाताप होईल. हे गाव आणि तुझा सगळा इतिहास नीट ऐकलाय मी. आणि हेच नाही, कशी तू या भोळ्या भाबड्या लोकांना चुत्या बनवून स्वतःची गुलामी करायला लावतेस ना, हे सगळं, अगदी सगळं माहितीये मला. 8 दिवसांनी मला मारणं तर विसरूनच जा. याच आठवड्यात तुझी आणि तुझ्या या खोट्या कहाणीची गाण नाही लावली ना मी, तर माझं नाव पण बेट्टो नाही. असं दिसतंय की तुला या गावची कथा अजून पूर्णपणे समजलीच नाहीये. एकदा ना गावातल्या या बंद दारांवर नजर टाकून बघ. या लोकांनी आजवर मोहिनीचे फक्त पायच बघितले. चेहरा बघायची कुणाची हिंमत नाहीये. या गावातले लोक फक्त जमिनीकडे बघू शकतात. आकाशाकडे बघण्याची कुणाची मायच नाही व्याली. आणि तुला वाटते तू या सगळ्यांचे डोळे उघडणार? या गावकऱ्यांना पाऊस जरी हवा असेल ना, तरी लोक आकाशाकडे नाही, मोहिनीच्या महालाकडे बघतात. समजतंय काही? या आत्म्या वगैरेंच्या कहाण्या खोट्या आहेत ना? चुप रे. सत्य काय आहे आणि खोटं काय आहे हे फक्त मला आणि या गावकऱ्यांना माहितीये. तुझ्यासारख्या जंगली कुत्र्याला सांगायची गरज नाहीये. एक खोटं सत्य म्हणून दाखवता येतं, पण एक सत्य खोटं ठरवू शकत नाहीस राणी. सगळ्या गावकऱ्यांना यामागचं सत्य लवकरच कळून येईल बघ. विचार केलेला तुला 1 आठवडा महालात बांधून ठेवे, पण आता तुझी हिम्मत बघून मला जरा खुमखुमी येते. तुझ्यासारख्याला छळण्यात मला जास्तच मजा येईल. या गावकऱ्यांना तू बदलणार? जर तुझ्यासारखा दुसरा कोणी आला तर हे गाववाले स्वतःहून त्याला मारतील. तू कितीही प्रयत्न करून बघ, मी तुला या गावात यश मिळवूनच देणार नाही. तुला 1 आठवड्याचा वेळ देते मी. या गावकऱ्यांच्या बरोबर राहा, त्यांच्याच घरात राहा. आणि जर आत्महत्याच्या कहाणीला तू खोटं सिद्ध करून दाखवलंस आणि समज या गावकऱ्यांनी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला, तर मी स्वतः माझं महल आणि हे गाव सोडून निघून जाईन. पण ऐक, तुला जर यामध्ये यश नाही आलं तर सर्वांसमोर तुला जिवंत जाळून मारून टाकेन मी. या गुंडाशी काय बोलताय तुम्ही? याला आत्ताच संपवून टाकतो. चल बघूयात, खऱ्याची जीत होते की मग खोट्याची. आमच्या या गावचे कायदे जाणून घेतल्याशिवाय या माणसाने या पवित्र गावात पाय ठेवून फार मोठी चूक केलीये. आणि तुमच्या देवाशी नजर भिडून बोलण्याचा याने मोठा अपराध केलाय. पण तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. आपल्या गावचं रक्षण करणारी देवता याला जिवंत सोडणार नाही. येणाऱ्या या आठवड्यात आपल्या गावच्या परंपरेला अनुसरून
आमच्या महालात पूजन आहे आणि आपली परंपरा काय शिकवते. या पवित्र आठवड्यात गावात कोणत्याही प्रकारचा रक्तपात होऊ नये किंवा आमच्या महालातही होऊ नये. याचसाठी 1 आठवडाभर पूजा संपन्न होईपर्यंत हा मनुष्य तुमच्या सर्वांबरोबर तुमच्या सोबतीने तुमच्या बरोबर राहील. हा तुमच्या मोहिनी मायचा आदेश आहे. बेंचोत खतरनाक ट्रेनिंग देते हा या लोकांना. तू आता दिवस मोजायला लाग. मला त्याची काही गरज नाहीये. अरे मोहिनी, थांब 1 मिनिट. नाही, फार काही नाही. अरे तो पुढून सोड, पण मागून सुद्धा 1 नंबर दिसतेस. हे आत्मे, कायदे, नियम यांच्या स्वतःचं सौंदर्य वाया नको घालवस. माझं वय होत चाललंय, पण मी आजपर्यंतही तुझ्यासारखी परफेक्ट फिगर नाही बघितली. खरंच सांगतोय मी. बस एकदा झोपशील काय माझ्यासोबत प्लीज. ओहो, 1 आठवडा मला मारू नाही शकत ना तू. ठीक आहे, सांभाळून जा हा पोरी. तू तर खपलास रे आता. अरे 1.5 फुटाच्या भोसडीच्या इथून लण फेकून मारे ना, तुझी आई प्रेग्नेंट होऊन जाईल. चाल निघ मादरचोद. मी जीव घेईन तुझा.